नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चालू अधिवेशनात महाराष्ट्राचे पहिले कृषी महिला शेतकरी धोरण मंजूर होणार। मंत्री आदिती तटकरे। महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख प्रमाणपत्र, डेटाबेस, विशेष निधी व सक्षमीकरण कक्ष। म्हसळा तालुका कृषी मेळाव्यात मोठी घोषणा। महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख व न्याय देण्यासाठी महाराष्ट्र कृषी महिला शेतकरी धोरण चालू विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार असून ते दोन्ही सभागृहात मंजूर केले जाणार आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार तसेच कृषी मंत्री दत्तामामा यांनी या धोरणास सहमती दर्शवल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले। न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात त्या बोलत होत्या। महिला शेतकरी धोरणाबाबत सविस्तर माहिती देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की राज्यातील बहुतांश शेतीची नोंद 7-12 उतार्यावर पुरुषांच्या नावावर असल्यामुळे शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। मात्र शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा तितकाच महत्त्वाचा सहभाग असल्याने आता त्यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता दिली जाणार आहे। 7-12 उतार्यावर नाव नसले तरी महिलांच्या श्रमांचा सन्मान व्हावा, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र, स्वतंत्र डेटाबेस, विशेष निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष तसेच जिल्हा स्तरावर कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा उल्लेख करत त्यांनी शेतकरी बांधवांना रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीची अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन केले। तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा व इतर बागायती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने पंचायत समिती, कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींनी विभागनिहाय प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून योग्य मार्गदर्शन करावे, जेणेकरून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान कमी होईल असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। यावेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, जीप सदस्य अभिषेक विचारे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, उपसभापती लहू म्हात्रे, उपनगराध्यक्षा श्रीमती जाधव, पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले, प्रियंका निंबरे, गटनेते संजय कर्णिक, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, अध्यक्षा मीना टिंगरे, महिला प्रमुख रेश्मा कानसे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, गट विकास अधिकारी राजू किरवे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे, विशाल जाधव, शिवदत्त परजने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्यात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कृषी योजना माहिती पुस्तिका 2026-27 चे प्रकाशन करण्यात आले। तसेच म्हसळा तालुक्यात प्रगतशील शेतकरी शेती करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र व बियाणे देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी राजू किरवे यांनी केले। सभापती बबन मनवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते आणि कृषी अधिकारी विशाल जाधव यांनी कृषी मेळाव्याचे उद्दिष्ट, विविध शासकीय योजना आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती दिली। मेळाव्यादरम्यान विविध महिला बचत गटांनी उभारलेल्या कृषी व ग्रामीण उद्योगांच्या स्टॉलला मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले। तसेच महिलांनी स्वावलंबनाकडे टाकलेले हे पाऊल प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।